मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे तो दुष्यंत त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो आणि तिथे गौतमी त्याच्यावर चिडते. त्याला म्हणते, तू आत्ता आला आहेस, मी तुला एवढे कॉल केले, तू माझा एकही फोन उचललेला नाही आहेस. त्यावर तो म्हणतो, तिथे एक इडियट मुलगी होती त्यामुळे हे सर्व झालं. त्यावरती म्हणते, अरे तू इथे पैसे अरेंज करू शकला नाही आहेस आणि मला असले सिली रिझन्स देतोयस, निदान रिझन तरी नीट दे. दुष्यंत म्हणतो, अगं माझं ऐकून तरी घे. त्यावर गौतमी म्हणते, आता मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे. एवढी चांगली संधी तुझ्याकडनं चालून आली होती, तू ती ग्रॅब करायची सोडून चक्क तू ती डील हातनं घालवली आहेस आणि आता मला आपलं काहीच फ्युचर दिसत नाही आहे. त्यानंतर इकडे ती कृष्णी त्या ऑफिसच्या खाली आलेली असते आणि तिला कुठनं एंट्री करायची, कोणत्या गेटमधनं मध्ये जायचं हे कळत नसतं. त्यानंतर तिथे वॉचमॅन असतो. ती त्या वॉचमॅनला विचारते की इथनं कुठे आतमध्ये जायचं आणि हे ऑफिस कुठे आहे. त्यावर तो सांगतो, हे 36व्या मजल्यावर आहे. त्यावर ती त्याला विचारते, म्हणजे किती वेळेस 10 आणि किती वेळेस 6. त्यावर तो म्हणतो, त्यानंतर तिला समजून जातं. तो सांगतो 10 हे 3 वेळेस. त्यानंतर मग तिला समजतं आणि ती विचारते कुठून जाऊ. तर तो म्हणतो, इथनं आतमध्ये जा, तुम्ही लिफ्टनं जा, तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर ती आतमध्ये येते तर तिला काहीच कळत नसतं आणि इकडे दुष्यंत म्हणत असतो, तू मला थोडा वेळ तर दे, मी ही संधी माझ्या हातनं घालू देणार नाही. त्यावर ती म्हणते, ऑलरेडी बॉसनं दुसरे लोकही सापडून ठेवलेले आहेत जे त्यांच्या ह्या डीलमध्ये इंटरेस्टेड आहेत आणि जे एवढी सर्व अरेंजमेंट पैशांची करू शकतात. आणि इकडे कृष्णी त्या वॉचमॅनला विचारते, मला त्या लिफ्टमधनं जाता येत नाही आहे, इकडे पायऱ्या नाही आहेत का. त्यावर तो म्हणतो, इकडनं मागच्या साईडला जा, तिथे पायऱ्या आहेत. त्यावर ती म्हणते, धन्यवाद काका, तुम्हीच एकटे आहात की जे नीट बोलताय. तिथे ज्याला त्याला काही विचारलं तर बसकन अंगावर धावून येत आहे. आणि इकडे तो म्हणत असतो, अगं मला एक चान्स तर दे. त्यावर ती म्हणते, तू सर्व हातनं घातलं आहेस. मी माझ्या वडिलांना आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलले होते, पण आता मला तू तोंडावर पाडलेस, त्यामुळे मला तसं वाटत आहे मी उगाचच आपल्या ह्या रिलेशनमध्ये आले. त्यावर ती म्हणतो, अगं तू हे काय बोलत आहेस. त्यावर ती म्हणते, शट अप दीप, तू काही बोलूच नकोस, तुझं माझ्यावर प्रेमच नाही आहे. आणि इकडे जयंत त्याच्या लोकांना सांगत असतो, कृष्णीच्या शेतामध्ये येऊन, आता हे कृष्णीचं शेत आहे आणि इथे आलेलं सर्व पीक तुम्हाला अति प्रचंड वेगाने जाळून टाकायचं आहे, भुईसपाट करून टाकायचं आहे. आणि इकडे कृष्णी पायऱ्या चढून प्रत्येक फ्लोअरवर जात असते आणि त्यानंतर तिला ते पायऱ्या चढताना फारच दम लागतो. त्यानंतर ती कशीबशी धापा टाकत 30व्या मजल्यावर पोहोचते. त्यावर इकडे दुष्यंत त्या गौतमीला समजून सांगत असतो. तो गौतमीला म्हणत असतो, ऐकून तर घे, त्यांनी दुसऱ्या कोणाला दिली असेल ऑफर, पण त्यांची फर्स्ट आणि लास्ट चॉईस मीच आहे. त्यावर तिथे ती कृष्णी पोहोचते आणि ती म्हणते, हे बुंगाट पाहुणं इकडे काय करत आहे. आणि त्यानंतर ती गौतमी तिथनं निघून गेलेली असते. त्यावर तो म्हणतो, तू इकडे कशी आलीस, तू काही माझा पाठलाग करत आहेस का तू कोणी तुला इथे माझ्या मार्गावर पाठवलेलं आहे. त्यावर ती म्हणते, मी असं कशाला करू, असं करून मला काय भेटणार आहे. त्यावर तो म्हणतो, शट अप, गपचूप इथनं निघून जायचं आणि आपली डील एवढीच झाली होती की तू मला पेट्रोल द्यायचं आणि त्याच्या बदल्यात मी तुला लिफ्ट द्यायचं. मग त्याप्रमाणे मी तुला लिफ्ट दिली आहे, मग तू इथे ऑफिसला काय करतेस. त्यावर ती बोलायला लागते, अहो ऐकून तर घ्या. तर तो तिचं काहीच ऐकून घेत नसतो. त्यावर ती म्हणते, इथं माणसाला पायऱ्या चढून फारच दम लागला आहे आणि तुमचं काय चाललं आहे आणि तुम्ही लिफ्ट काय म्हणतात, तुम्ही कधी दिली मला लिफ्ट, मी माझं पायऱ्या चढून वरती आले आहे, लिफ्टनी आलेले नाही. त्यावर तो म्हणतो, तू काय खोटारडी मुलगी आहेस, मीच तर तुला लिफ्ट दिली ना. त्यानंतर तो असं म्हणून तिथनं निघून जातो. आणि इकडे कृष्णी त्या ऑफिसमधल्या लोकांना त्या पूजाचा पत्ता विचारत असते. पूजा इथेच काम करते का असं विचारत असते, पण त्या ऑफिसमधल्या लोकांना तिचं गौतमी म्हणून नाव माहीत असतं. त्यामुळे ते त्या कृष्णीला सांगतात, पूजा नावाची कोणतीच व्यक्ती आमच्या ऑफिसमध्ये काम करत नाही. त्यावर ती म्हणते, अहो नीट बघा ना, मी पत्ता चुकले की काय, तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये. त्यानंतर ती म्हणते, मी सर्व डाटा चेक केला आहे, पण पूजा नावाचं कोणीही आमच्या ऑफिसमध्ये काम करत नाही आणि याआधीही इथे पूजा नावाची
नावाची कोणतीच व्यक्ती कामाला नव्हती. त्यावर ती म्हणते, मग मी पत्ता चुकले की काय? का पूजा इथे हरवली आहे का मीच हरवले? त्यानंतर ती असं म्हणून तिला म्हणते, पुन्यांदा एकदा बघता का माझ्यासाठी? त्यानंतर ती रिपीट एकदा चेक करते आणि तिला सांगते, तू इथनं जा, इथे या नावाचं कोणीही काम करत नाही. त्यानंतर तिथे पूजाचा तिला आवाज येतो आणि ती म्हणते, बघा आता बघितलं ना, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझी बहीण इथेच काम करते. आता बघितलं की नाही, ही आहे ती. त्यानंतर ती त्या पूजाला आवाज देते आणि म्हणते, पूजे इकडे ये. त्यावर ती तिथे जात नाही. मग कृष्णाच तिच्या जवळ जाते आणि म्हणते, अगं मी मगासपासनं तुला सापडत आहे. तर ती गौतमी तिला म्हणते, कोण पूजा? तू कोणाबद्दल विचारत आहेस? मी पूजा नाही आहे, मी गौतमी आहे. त्यावर ती म्हणते, अगं असं काय करतेस पूजे? मी एवढ्या गावातनं तुझ्यासाठी इथे हे खरवस घेऊन आलेली आहे. तुला खूप आवडतो ना? त्यावर ती म्हणते, ही गावठी गावंढाळ मुलगी कोण आहे आणि ही कोणाबद्दल बोलत आहे? मला काहीच माहीत नाही. त्यानंतर ती म्हणते, अगं कृष्णे, तू माझी मस्करी करतेस का? तू पूजा आणि मी कृष्णी विसरलीस का? त्यावर ती म्हणते, तू मला हात लावू नकोस आणि माझ्यापासनं लांब राहा. बहुतेक हिला ट्रोमा आहे किंवा कदाचित ही रस्ता चुकली आहे. त्यानंतर ती म्हणते, मी नाही चुकले रस्ता, मी नीट वहीमध्ये आईच्या पत्ता बघूनच इथे आले आहे. त्यानंतर ती म्हणते, चल मग मी तुला पत्ता नीट दाखवते. आणि असं म्हणून ती गौतमी त्या कृष्णीला ओळखण्यापासून नकार देते. तिची ओळख ती इथे दाखवत नाही, कारण तिला वाटत असतं, जर माझी खरी ओळख इथे या कृष्णीमुळे समोर आली तर माझं अवघड होईल. आणि इकडे दुष्यंत त्या बॉसच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि बॉसला म्हणतो, सॉरी मी ती रक्कम अरेंज करू शकलो नाही. त्यावर ते म्हणतात, मला माहीत आहे, इट्स ओके. त्यावर तो म्हणतो, पण जाऊ द्या, माझी सध्या आई पॉलिटिक्समध्ये आहे, ती इलेक्शनला उभा राहिली आहे, त्यामुळे मी हे सर्व मॅनेज करू शकलो नाही. नाहीतर माझ्यावर विश्वास ठेवा, मी ही रक्कम मॅनेज केली असती. त्यानंतर तो म्हणतो, बॉस मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, म्हणजे आमच्या ओळखीचे इथे बरेच आमदार खासदार आहेत आणि त्यांचा म्हणजे आपल्या कंपनीला स्पॉन्सर जर त्यांनी केलं तर आपल्या कंपनीला फारच त्याचा फायदा होईल आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असं करूही शकतात, कारण माझ्या आईची आणि आमची त्यांचे घरच्यासारखे संबंध आहेत, ते मला चांगल्यापैकी ओळखतात. त्यावर ते म्हणतात, असं असेल तर ठीक आहे, फक्त आपल्या कंपनीचा मला फायदा महत्त्वाचा. त्यावर तो म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी आपल्या कंपनीचा जर पार्टनर झालो तर आपली कंपनी खूप चांगल्या प्रकारे ग्रो करेल आणि नंतर तुम्हीच मला म्हणतान, खरंच तुम्ही मला चूज करून बेस्ट केला आहे. त्यानंतर ते म्हणतात, ठीक आहे, मी तुला आणखी थोडासा वेळ वाढवून देतो ती पैशाची रक्कम अरेंज करण्यासाठी. त्यानंतर तो त्या बॉसला थँक्यू म्हणतो आणि इकडे पूजाने त्या कृष्णीला खाली पार्किंगमध्ये आणलेलं असतं आणि तिथे आणून ती म्हणते, काय गं ये, तू माझ्या ऑफिसमध्ये कशी आलीस? मुळात तू इथपर्यंत पोचलीसच कशी आणि तिथे तुझं काय काम आहे? त्यावर ती म्हणते, तू मला आधी सांग, तू पूजीच आहेस ना? त्यावर ती म्हणते, इथे मला पूजा नाही तर गौतमी म्हणायचं आणि मुळात मी तुझ्यामुळे मला तुझं तोंड पाहावं वाटत नाही, त्यामुळे माझं गाव सोडून इकडे आले, तर तू माझा पाठलाग करत इथेही आली आहेस. त्यावर ती म्हणते, असं काही नाही आहे पूजे, तू मला चुकीचं समजत आहेस, मी तर तुझ्यासाठी हा खरवस घेऊन आले होते. त्यावर ती म्हणते, मला ह्या खरवसमध्ये काही इच्छा नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे, हा तिकडे नालीत टाकून दे. त्यानंतर तिचं हे बोलणं ऐकून तिला फारच वाईट वाटतं. कृष्णीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तर ती कृष्णी म्हणते, तू चुकीचं समजत आहेस, मी इथे तुझ्या मार्गावर तुझा पाठलाग करण्यासाठी किंवा तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आले नव्हते. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे तर बोलू नकोस, पण फक्त एवढा खरवस खा, आपल्या ते शेजारची गाय येली होती म्हणून मी तुझ्यासाठी खास हे करून खूप प्रेमाने घेऊन आली आहे. त्यावर ती म्हणते, मला तू माझ्या आयुष्यातही नकोय आणि तुझं प्रेमही नकोय, त्यामुळे माझ्या मागे मागे करायचं नाही आणि माझं नावही तुझ्या तोंडामध्ये घ्यायचं नाही. ही गावरान गावठी पोरगी कोण आहे तर मला माहीत नाही. त्यानंतर तिची मैत्रीण तिथे येते आणि तिला विचारते, काय आहे? तर ती म्हणते, काही नाही, ही फक्त आमच्या जीवावर जगणारी एक गांडूळ आहे. त्यानंतर असं म्हणून
म्हणून ती तिथनं निघून जाते आणि इकडे तो दुष्यंत त्या गौतमीला सांगतो, तुझा माझ्यावर अजिबातच विश्वास नाहीये. जे रिझन्स तुला पटत नव्हते ना ते बॉसला पटले आहेत आणि इतकंच काय तर त्यांनी मला आणखी थोडा टाईम ती अमाऊंट फंड्स जमा करण्यासाठी दिलेला आहे. त्यावर ती म्हणते, ग्रेट, मला वाटलंच होतं तू ही संधी अशीच हातातनं जाऊ देणार नाही. त्यानंतर तो म्हणतो, तू माझ्यावर रागव, काहीही कर, तुझा राग माझ्यावर काढ, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुझा माझ्या प्रेमावर विश्वास नाही आहे असं म्हणू नकोस. त्यानंतर तो म्हणतो, चल आपण बाहेरच बसून बोलूयात. आणि तेवढ्यातच त्याला जाता जाता तिथे खरवस दिसतो. त्यावर तो म्हणतो, तू माझ्यासाठी हा खरवस आणला आहेस, थँक्यू, मला हा फार आवडतो, तुला कसं कळलं? त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीकडे रागात बघत असते, कारण तिला माहीत होतं हा खरवस त्या कृष्णीनेच दिलेला आहे. त्यावर ती तिला सांगते की तुझी बहीण मला फारच रिक्वेस्ट करत होती, ती म्हणत होती तिला मला बोलायचं नाही आहे तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त हा माझा एवढा माझ्या प्रेमाच्या माणसासाठी प्रेमाने आणलेला खरवस तिच्यापर्यंत पोहोचवा, ती नक्कीच तुमचं ऐकेन आणि तिला सांगू नका की हा मी दिला आहे, नाहीतर ती खाणार नाही. त्यानंतर ती असं तिला सांगते आणि त्यानंतर तो दीप ते सर्व खरवस खातो आणि म्हणतो, खरंच खूप छान झालेलं आहे, मला फारच खरवस आवडतो, खरंच तू माझ्या आवडीनिवडींचं किती लक्षात ठेवतेस. त्यानंतर ते दोघेही तिथनं निघून जातात आणि इकडे कृष्णी गावामध्ये परत आलेली असते. ती येताना विचार करते, तिला मला बोलायचं नाही आहे पूजीला तर काही प्रॉब्लेम नाही, पण मी केलेला खरवस खाऊन तिचा राग नक्की शांत होईल, निदान तिला त्यातनं आनंद भेटेन. आणि इकडे दुसऱ्या दिवशी रात्री कृष्णीच्या शेतामध्ये त्या जयंतनी आग लावलेली असते आणि तो वणवा सगळ्या शेतामध्ये पेटलेला असतो. त्यानंतर सर्व गावकरी तिथे जमा होतात आणि त्या कृष्णीची गाय त्या आगीमध्येच असते. त्यावर ती म्हणते, मी ही गाय वाचवणारच, मी माझ्या गाईला असं मरू देणार नाही. त्यानंतर ती त्या आगीमध्ये उडी मारते, तिला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःच तिथे चक्कर येऊन पडते. त्यानंतर ती भक्ती म्हणते, हे सर्व कोणी केलं असेल, वाचवा कृष्णीला, कोणीतरी वाचवा. तर मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.